आपल्याला आपल्या मराठी भाषेतील इयत्ता 8वी सुलभ भारती या पाठातील या पुस्तकातील कविता 6वी आभाळाची आम्ही लेकरे, आभाळाची आम्ही लेकरे ही कविता आपल्याला आज पाहायची आहे। या कवितेचे कवी आहेत वसंत बापट। कवितेचे कवी कोण आहेत? कवी वसंत बापट हे आहेत। यांचा जन्म 1922 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 2002 या साली झालेला आहे। कवी वसंत बापट हे एक मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आहेत। त्यांनी वेगवेगळी काव्यसंग्रह लिहिलेली आहेत, वेगवेगळे बालवाङ्मय साहित्य सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे। त्यातील काही साहित्याचा परिचय आपल्याला इथे या पाठ्यपुस्तकातून करून घेता येईल। त्याआधी आपण आभाळाची आम्ही लेकरे या कवितेच्या नावात पहा, आभाळाची आम्ही लेकरे, लेकरे म्हणजे मुले, बाळ। तर आम्ही या आभाळाची मुले आहोत, म्हणजेच या निसर्गाची आम्ही मुले आहोत, असे या कवितेच्या आपल्याला शीर्षकामध्ये दिसून येतं। कवी वसंत बापट हे प्रसिद्ध कवी आहेत। त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले रणी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघ हृदय, तेजसी, राजसी हे सगळे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। हे काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत। तुम्ही सगळ्यांनी आपले हे पाठ्यपुस्तक जवळ घेऊन बसलेलं असेलच। परत एकदा सांगते, बसलेले नसाल तर तुम्ही हे पाठ्यपुस्तक आपल्या जवळ घेऊन बसावं। त्याचबरोबर चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही, बाल गोविंद हे बाल वाङ्मय संग्रह व 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन त्यांची अशी वेगवेगळी पुस्तके प्रकाशित आहेत। या कवितेत कवींना काय सांगायचे? कवितेत कवींनी कष्टकऱ्यांचे म्हणजेच श्रमिकांचे मनोगत व्यक्त केलेले आहे। सर्व माणसे ही निसर्गाची लेकरे आहेत। सगळी ही जी माणसे आहेत ती या निसर्गाची मुले आहेत, बाळे आहेत। कवी सांगतायत की हे जे श्रमिक आहेत, हे जे कष्टकरी आहेत, त्यांनी माणुसकीचं नातं असं अभंग ठेवलेलं आहे, न तुटणारं, न भंगणारं असं माणुसकीचं नातं त्या कष्टकऱ्यांमध्ये, श्रमिकांमध्ये आहे आणि त्यांनी ते जपलेलं आहे। त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो। कष्टकऱ्यांची एकच माणुसकी आहे, कष्ट करणे आणि सगळ्यांना एक समान मानणे। त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असा कोणताही भेदभाव नसतो, फरक नसतो। म्हणून प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी आणि उदात्त असा उच्च असा विचार आपल्याला पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे। वसंत बापट यांचा जो काव्यसंग्रह आहे शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून त्यांनी आपल्याला ही कविता दिलेली आहे। आपल्या अभ्यासासाठी आपण ही कविता आज अभ्यासणार आहोत। पहा कवी काय म्हणतात? आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही। कवी या श्रमिकांचं, कष्टकऱ्यांचं मनोगत व्यक्त करताना सांगतायत की आभाळाची आम्ही लेकरे, या निसर्गाची, या आभाळाची आम्ही लेकरे आहोत। लेकरे म्हणजेच काय? मुले आहोत, बाळ आहोत आम्ही त्यांचं। काळी माती आई म्हणजेच आभाळ हा आमचा पिता आहे, तर काळी माती ही आमची आई आहे असं कवी सांगतायत। ते श्रमिक आपल्याला असं सुचवतायत, असं कवींना सांगायचं आहे। जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही। या व्यतिरिक्त वेगळी जात व वेगळा धर्म आमचा नाही। कष्ट हीच आमची जात आहे आणि कष्ट हाच आमचा धर्म आहे असे ते श्रमिक, ते कष्टकरी म्हणतायत असं कवी सांगतायत। श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वसती, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वसती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही। कवी म्हणतायत की श्रमगंगेच्या तीरावरती, श्रमगंगा म्हणजेच काय? तर कष्टरूपी गंगा। श्रमगंगा म्हणजेच कष्टरूपी गंगा। गंगा नदीला आपण पवित्र मानतो। गंगा नदी हे एक आपलं आदर्श स्थान आहे। तिला एक पवित्र तीर्थक्षेत्र सुद्धा मानलं जातं। मग असेच काय आहेत? तर श्रम आहेत, असेच कष्ट आहेत। मग या कष्टरूपी गंगेच्या तीरावर, तीर म्हणजे काठ,
किनारा, नदीचा किनारा, अशा आमच्या कष्टरूपी गंगेच्या किनाऱ्यावर आमची वसती आहे. वसती म्हणजेच काय? राहण्याचे ठिकाण. हे श्रमिक लोक, हे कष्टकरी लोक कुठे राहतात? तर श्रमगंगेच्या तीरावरती राहतात. श्रमगंगेच्या काठावरती, किनाऱ्यावरती हे कष्टकरी लोक राहतात. नाव वेगळे नाही, याशिवाय त्यांना वेगळं नाव नाही आणि याशिवाय त्यांचा वेगळा असा गावही नाही. इमानाने कष्ट करणे, प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि कष्टकरी म्हणून हेच त्यांचं नाव आहे. मानवता हाच त्यांचा धर्म आहे, कष्ट हाच त्यांचा धर्म आहे, कष्ट हेच त्यांचं गाव आहे, असं यातून श्रमिक हे कष्टकरी सांगतायत. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. यातले शब्द पाहूया आपण. इमान, इमान म्हणजेच काय? तर निष्ठा, एक प्रकारची सचोटी, याला आपण प्रामाणिकपणा असे सुद्धा म्हणू शकतो. इमान म्हणजे निष्ठा व प्रामाणिकपणा. ठावे, ठावे म्हणजे माहित असणे, ठाऊक असणे, माहित असणे किंवा ठाऊक असणे. घाम गाळून काम करावे. घाम गाळणे म्हणजेच कष्ट करणे. घाम गाळणे याचा अर्थ काय आहे? कष्ट करणे. मार्ग वेगळा नाही, मार्ग म्हणजे रस्ता, वाट, याशिवाय आम्हाला दुसरी वाट नाही, रस्ता नाही. आम्हा स्वर्ग वेगळा नाही. स्वर्ग हे एक काल्पनिक ठिकाण आहे, सगळ्यांना माहिती आहे, जिथे सगळ्यांना स्वर्ग मिळावा वाटतो. स्वर्गातल्या सारखे सुख सुविधा, एक जे आपण मनुष्याच्या कल्पनेतली ती गोष्ट आहे. आणि कल्पनेत मनुष्याच्या स्वर्ग म्हणजे एक अतिशय सुंदर, रमणीय, जिथे आपल्याला सगळ्या सोयी सुविधा मिळतील, छान छान खायला मिळेल, चांगलं राहायला मिळेल, असे एक काल्पनिक ठिकाण म्हणजे स्वर्ग आहे. म्हणून हे कष्टकरी काय म्हणतायत? इमान आम्हा एकच ठावे, आमची निष्ठा एकच आहे. काय? तर घाम गाळून काम करावे. घाम गाळून, कष्ट करून फक्त काम करणे, कष्ट करणे, हेच आमचे एक इमान आहे, हीच आमची एक निष्ठा आहे, असं हे श्रमिक लोक म्हणतायत. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. त्याशिवाय आम्हाला वेगळा वाट नाही, आम्हाला वेगळा रस्ता नाही, त्याशिवाय आमचा स्वर्गही नाही. आमचे कष्ट, आमचं हे काम म्हणजेच आमचा स्वर्ग आहे, असं हे कष्टकरी म्हणत आहेत. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमुचे भाग्य विधाते. माणुसकी, माणुसकी म्हणजेच काय? तर मानवता. माणुसकीचे अभंग नाते, नाते म्हणजे काय? संबंध. अभंग म्हणजे न तुटणारे, न भंगणारे असे अभंग नाते आहे. आम्हीच आमुचे भाग्य विधाते. भाग्य म्हणजेच नशीब, दैव. विधाता म्हणजेच काय? परमेश्वर, देव. आम्हीच आमचे भाग्य विधाते म्हणजे आमच्या नशिबाचा परमेश्वर, आमच्या नशिबाचा देव कोण आहोत? आम्हीच आहोत. काय म्हणतायत पहा. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. पंथ, पंथ म्हणजे एक संप्रदाय आहे, एकाच विचारसरणीने चालणारा एक धर्म, त्यालाच म्हणतो आपण एक समूह, त्याला आपण संप्रदाय किंवा पंथ म्हणतो. संत म्हणजे चांगल्या विचारांचा पुरुष, सत्पुरुष, साधू पुरुष, याला आपण संत असे म्हणतो. तर कवी काय सांगतायत त्याच्यातून पहा. हे कष्टकरी म्हणतायत म्हणे की माणुसकीचे अभंग नाते, आमचे नाते कसे आहेत? माणुसकीचे आहेत, मानवतेचे आमचे सगळे नाते आहेत, आमचे सगळ्यांचे संबंध आहेत. आम्हीच आमचे भाग्य विधाते, आमच्या नशिबाचे देव परमेश्वर आम्हीच आहोत. आम्ही कष्ट करून जगतो, आम्ही या कष्टाच्या किनाऱ्यावर राहतो. पंथ वेगळा नाही, याशिवाय आमचा संप्रदाय वेगळा नाहीये आणि आमचा संत म्हणजे साधू पुरुष सुद्धा आम्हाला याशिवाय वेगळा नाहीये. कष्ट, मानवता याच सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात आहेत आणि सगळ्यांसोबत मिळून मिसळून काम करणे, कष्ट करून जगणे हेच आमचे काम आहे, हाच आमचा पंथ आहे आणि हेच आमचे संत सुद्धा आहेत, असं कवी सांगतायत की हे श्रमिक लोक त्यांचं मनोगत अशा प्रकारे व्यक्त करत आहेत असं कवींना वाटते. पुढे कवी काय म्हणतायत. कोटी कोटी हे बळकट बाहू, कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. कोटी कोटी म्हणजे करोडो हात आहेत, करोडो बाहू आहेत. बाहू म्हणजेच काय? तर बाजू, आपल्या ज्या भुजा आहेत, आपले हात आहेत, आपले जे आर्म्स आहेत, त्यांना आपण बाहू असे म्हटलेलं आहे. कोटी कोटी म्हणजे अनंत कोटी आहेत, एकदम
खूप जास्त करोड असे बाहू आहेत, करोडो बळकट बाहूंनी जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आम्हाला काय करायचंय, एक नवीन समाज, या कष्टकऱ्यांचा एक नवीन समाजाची निर्मिती करायची आहे. आणि जेव्हा आम्हाला या नवीन समाजाची निर्मिती करायची आहे, त्याच्यामध्ये मानवता असेल, माणुसकीचे नाते असतील, आम्हीच आमच्या कष्टाचे भाग्यविधाते असू, असं ते श्रमिक लोक आपलं मनोगत व्यक्त करतायत, असं कवींना सांगायचंय. म्हणून हे लोक काय म्हणतायत की कोटी कोटी हे बळकट बाहू, आमचे कोटींचे हात आहेत, आम्ही सगळे मिळून एकत्ररित्या काम करू, असं यातून या कष्टकऱ्यांना सांगायचं आहे. जगन्नाथ रथ हे दाखवू. जगन्नाथ रथ म्हणजेच काय, तर सामूहिक प्रयत्नाने केलेले एक मोठे कार्य, याला म्हणतात जगन्नाथ रथ. सामूहिक प्रयत्नाने केलेले मोठे कार्य. ओके, तर जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आम्ही आमच्या कार्याने, आमच्या कष्टाने, आमचे हे सगळे कोटी हात एकत्र मिळून जेव्हा काम करतील, तेव्हा आम्ही ह्या समाजाचा असा नवनिर्मितीचा एक रथ ओढून नेऊ. म्हणजेच आम्ही सामूहिक प्रयत्नाने आमचं जीवन घडवू, आमच्या जीवनाला उच्च, उदात्त आणि विकसित करू, असं ह्या श्रमिकांना सांगायचं आहे. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आस म्हणजेच काय, आमची इच्छा, या व्यतिरिक्त आमची दुसरी इच्छा नाही, या व्यतिरिक्त आमचा ध्यास सुद्धा नाही. आमची तीव्र इच्छा ही आमची दुसरी वेगळी नाही. आमची एकच इच्छा आहे, ही काळी माती आमची आई आहे आणि हा आभाळ आमचा पिता आहे. म्हणजेच आम्ही निसर्गाची लेकरे आहोत. या व्यतिरिक्त आमची जात वेगळी नाही, आमचा धर्म वेगळा नाही. कष्ट करणे, मानवता जपणे, माणुसकीचे नाते अभंगपणे टिकवणे आणि सगळ्यांनी मिळून सामूहिकपणे प्रयत्न करून या नवीन समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे, या नवीन समाजाला घडवणे, या नवीन समाजाला विकसित करणे, हे या कष्टकऱ्यांचे मनोगत कवी वसंत बापट यांनी आपल्याला आभाळाची आम्ही लेकरे या कवितेतून स्पष्ट केलेलं आहे. अशा प्रकारे आपण याची शब्दार्थ पाहू शकतो. या व्यतिरिक्त आपण आपल्या स्वाध्यायामध्ये ही शब्दार्थ देणारच आहोत. त्यासाठी तुम्ही मात्र ही कविता परत एकदा व्यवस्थितरित्या वाचून आणि गाऊन पाहावी. ती कशी ते मी तुम्हाला थोडक्यात अजून एकदा वाचून दाखवते. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वसती, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वसती. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, इमान आम्हा एकच ठावे, खाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ती कविता चालीत गाऊन म्हणून पाहावी आणि परत एकदा वाचून या कवितेचा अभ्यास करावा. धन्यवाद.